सर, आज 10 दिवस झाले नेहाला गायब होऊन. कुठपर्यंत आलाय तपास? वीणा इन्स्पेक्टरवर भडकली होती. ओ हे बघा मॅडम, ही मुंबई आहे. इथे रोज शेकडो लोक गायब होतात. अरे आम्ही पण माणसंच आहोत ना. जादूची गांडी नाही आमच्याकडे याची फिरवली आणि माणूस सापडला. तपास सुरू आहे आणि तुम्ही रोज इथे येऊन काय होणार आहे काय? हां नाही ना. तुम्ही जावा, काय कळलं तर कळवू. इन्स्पेक्टरने ठरलेलं उत्तर दिलं. वीणा रागात तिथून निघाली. तिची लहान बहीण 10 दिवस झाले बेपत्ता होती. कुठे गेली, तिचं काय झालं काहीच कळत नव्हतं. वीणाने पोलिसात तक्रार करूनही आता 7 दिवस झाले होते. वीणा पुण्यात नोकरी करत होती तर तिची लहान बहीण मुंबईत कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. शेवटचं तिला तिची मैत्रीण सीमाने बघितलं होतं जेव्हा नेहा तिच्याबरोबर दादर स्टेशनपर्यंत ट्रेनने प्रवास करत उतरली होती. त्या संध्याकाळनंतर नेहा कुणालाही दिसलेली नव्हती. तिचा फोन दादरच्या बुक मार्केटमध्येच शेवटचा ॲक्टिव्ह असल्याचं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात वीणाला समजलं होतं. नेहा आणि वीणा तशा बिन आईबापाच्या पोरी होत्या. त्यांचं कुटुंब मूळचं मुंबईचंच होतं. पण आईबाबा एका अपघातात 2 वर्षापूर्वी गेले आणि सगळी जबाबदारी वीणावर येऊन पडली. तिला मुंबईत नोकरी मिळाली नाही, पण त्याच वेळेला पुण्यात तिला चांगली नोकरी मिळाली आणि ती पुण्याला गेली. मुंबईतल्या त्यांच्या फ्लॅटवर नेहा एकटीच राहू लागली. शेवटचं तिचं बोलणं वीणाबरोबर आदल्या रात्री झालं होतं. नेहाची परीक्षा तोंडावर आली होती, त्याबद्दल ती टेन्शनमध्ये होती. बाकी सगळं नॉर्मल होतं, पण अचानक ही कुठे गेली हेच कळत नव्हतं. वीणा घरी आली. नेहा गायब झाल्यावर तिची नुसती धावपळ सुरू होती. त्यात नेहाच्या रूममध्ये काही धागादोरा मिळेल या आशेने तिने नेहाच्या रूमची झडती घ्यायला सुरुवात केली. रूममध्ये काहीच मिळत नव्हतं आणि जे काही सामान होतं त्यातून नेहा कुणाबरोबर पळून गेली असावी ही शक्यताही दिसत नव्हती. नेहा तशी नव्हतीच. निराश होत वीणा तिच्या रूममधून बाहेर जाऊ लागली. तितक्यात तिच्या हातात असलेली किल्ली रूममधल्या पलंगाच्या खाली पडली. वीणाने झाडू हातात घेत पलंगाच्या खालून फिरवला. किल्ली तर बाहेर आलीच, पण किल्लीबरोबर एक डायरी देखील बाहेर आल्याचं तिला दिसलं. तिने डायरी आणि किल्ली उचलली आणि बाहेरच्या खोलीत आली. तिने डायरीवरची धूळ झटकली आणि ती डायरी वाचू लागली. सुरुवातीला सगळं दिवसभरात घडलेल्या घटनांचं वर्णन केलेलं होतं. अर्धी डायरी जवळपास तशीच होती. वीणाला असं वाटू लागलं की आता आतून फार काही समजणार नाही. पण तितक्यात 20 एप्रिल या तारखेच्या पानावर तिची नजर गेली आणि ती वाचू लागली. 20 एप्रिल. आज दादर मार्केटच्या पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तकं विकत घेतली. तिथेच मला एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक मिळालं, फॅन्टम. खूपच जुनं पुस्तक आहे. पानं पण जरा विचित्रच आहेत. लेखकाचं नाव पण लिहिलेलं नाही. 21 एप्रिल. आज मी फॅन्टमचे पहिले 2 चॅप्टर वाचले. रहस्य, गूढ, भय यांनी ओसंडून वाहणारी कथा आहे. एका 25 वर्षीय तरुणाची ही कथा. त्याचं नावही फॅन्टम. कथा एका शापाची आणि फॅन्टमचा त्याच्याशी असलेला संबंध. 22 एप्रिल. मला ॲडिक्शन झालंय बहुतेक या पुस्तकाचं. कारण परीक्षा तोंडावर आली आहे, पण मी अख्खा दिवसभर फक्त हेच पुस्तक वाचतेय. मला कळतच नाही असं का होतंय. आज मी 12व्या चॅप्टरवर आली आहे. पण एक गोष्ट आहे, काल रात्रीपासून घरात विचित्र वाटतंय. असं वाटतंय की कोणीतरी मला बघतंय. काल रात्री 3 वाजता घसा कोरडा पडला. मी पुस्तक हातात घेऊन किचनमध्ये शिरले. पाणी पिऊन मी बेडरूममध्ये आले. मला कोणीतरी रॉकिंग चेअरवर बसल्याचं जाणवलं. पण मी तिथे आले तर कोणीच नव्हतं. रात्री कानात कुणाच्या तरी किंकाळ्या ऐकू येत होत्या. कुणाची तरी कुजबूज ऐकू येत होती. हे खरंच आहे का माझ्या मनाचे खेळ आहेत हे कळतच नाहीये. पण फॅन्टमच्या कथेत आता मी पूर्ण बुडत चालली आहे. माझं मन मला सांगतंय कुठेतरी, नको वाचूस. हा प्रकार काहीतरी विचित्र आहे. रात्री 3 वाजता कानात कुणाच्या तरी पुटपुटण्याचे आवाज येऊ लागले. मी कान बंद करून घेतले, पण ते आवाज बंद झालेच नाहीत. हे काय होतंय मला? 23 एप्रिल. आज मी 17व्या चॅप्टरपर्यंत आली आहे.
2 दिवस झाले मी रात्रीची झोपलेलीच नाहीये. गेले 24 तास अन्नाचा कण नाहीये पोटात. असं वाटतंय की कोणीतरी माझ्या मनावर आणि मेंदूवर ताबा मिळवलाय. क्षणभरही डोळे या पुस्तकातून बाजूला करता येत नाहीयेत. ही डायरीसुद्धा मी कशी लिहितेय ते माझं मला माहिती. काल रात्री खूप खूप विचित्र असा भास झाला. रात्री 3 वाजता मी बेडरूममध्ये होते. कोणीतरी बेडरूमच्या दारात उभं असल्याचं जाणवलं. चेहरा तर दिसला नाही, पण काळ्या रंगाचा गाऊन अंगाभोवती गुंडाळून उभा असलेला तो एक वयस्कर असा पुरुष होता एवढंच समजू शकलं. तो हाताने इशारा करत मला बोलवत होता. अचानक मी पुस्तकावर नजर टाकली आणि परत बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. 24 एप्रिल. 19वां चॅप्टर संपलंय, पण कथा अपूर्णच आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक ओळ लिहिली आहे. पुढचे भाग वाचायची उत्सुकता असेल तर फोर्टच्या जुन्या लायब्ररीत ये. फोर्टची जुनी लायब्ररी? फॅन्टमच्या कथेत सुद्धा असंच एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. याचा अर्थ काय असेल? मला राहवत नाहीये. मी तिकडे जाणार. मला ते फॅन्टमचं रहस्य, ते गूढ जाणून घ्यायचंय. हो, मी जाणार. इथून पुढे डायरी रिकामी होती. फॅन्टम. असं काय होतं या पुस्तकात की नेहा इतकी वेडी झाली? म्हणजे ती नक्कीच फोर्टच्या जुन्या लायब्ररीत गेली असणार. वीणाने घड्याळात बघितलं. रात्रीचे 8 वाजले होते. फोर्टला जाणारी शेवटची बोट 6ला जाते. ती आज गेली असणार. उद्या सकाळी 10ची बोट पकडून आपणही फोर्टच्या लायब्ररीमध्ये जायचं हे मनाशी पक्क करून ती झोपली. वीणाने संपूर्ण घर पिंजून काढलं, पण तिला ते पुस्तक मिळालं नाही. पोलिसांना सांगावं का याबद्दल? तिने विचार केला. पण पोलीस मदत करतील? ह्याबद्दल मात्र तिला शंका होती. बरं, फोर्टला जायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. तिथे नक्की काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. नेहा तिथूनच तर गायब झाली नसेल? नक्की ती सुखरूप असेल ना? असे अनेक काळजी वाढवणारे प्रश्न मनात येऊन वीणाने रात्र कशीबशी काढली आणि सकाळी ती आवरून फोर्टला निघाली. तिने गेटवे ऑफ इंडियावरून फोर्टला जायला बोट पकडली. सुरक्षिततेसाठी पर्समध्ये पेपर स्प्रे घेतला होता. 1 तासाच्या बोट प्रवासानंतर ती फोर्टच्या किनाऱ्यावर उतरली. तिथून बाहेर पोचल्यावर समोरच असलेल्या एका रिक्षेवाल्याला तिने विचारलं, दादा, फोर्ट लायब्ररीला इथून कसं जायचं? लायब्ररी? इथून 12 किलोमीटर आहे. पण मॅडम, तुम्ही तिथे का चाललात? रिक्षावाल्याने विचारलं. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता फोर्ट लायब्ररीचं नाव ऐकून. का? असं काय आहे तिथे? वीणाने विचारलं. खरं सांगू, नका जाऊ. एकतर ती जागा फार आडवळणाला आहे. दुसरं म्हणजे लई बेकार जागा आहे. काहीतरी आहे त्या जागेत. कशी खाऊन टाकती ती जागा. रिक्षावाला शून्यात नजर ठेवून बोलू लागला. मला जायचं आहे. तुम्ही सोडणार आहात का ते सांगा, वीणा भडकत म्हणाली. बसा, मला काय, मी सांगायचं काम केलं. रिक्षावाला मीटर टाकत म्हणाला. वीणा रिक्षात बसली आणि तिथून रिक्षा निघाली. फोर्ट म्हणजे मुंबईची दुसरी बाजू. मुंबईला लागून असलेली अनेक छोटी मोठी गावं, मुंबईला जोडणारा भाग, त्यामुळे घनदाट जंगल आणि त्यातून वेड्या वाकड्या वळणाचे रस्ते, हे समीकरण आलंच. 1 तास प्रवास करत रिक्षा एका माळरान सदृश जागेवर येऊन थांबली. रिक्षा का थांबवलीत? वीणाने विचारलं. बाजूला बघा, ती जुनाट चर्चसारखी बिल्डिंग दिसते का? तीच तुमची फोर्ट लायब्ररी. एका सुनसान अशा माळावर एक चर्च सदृश जुनाट इमारत बघून वीणाला खूपच विचित्र वाटत होतं. ती जुनाट इमारत तिच्या मनात धडकी भरवत होती. ती इमारत जणू कित्येक रहस्य दडवून होती स्वतःच्यात. वीणाने रिक्षावाल्याला पैसे दिले. त्याने रिक्षा वळवली. मॅडम, काळजी घ्या. आम्ही इथल्या आसपासच्या गावातले लोक इथून समोरून जाताना पण बिचकतो ही इमारत बघून. तुम्ही तर आत जाताय, अजूनही विचार करा, रिक्षावाला परत एकदा म्हणाला. हो, मी काळजी घेईन, धन्यवाद. असं म्हणून वीणा रस्त्याला लागूनच असलेल्या पायवाटेने त्या इमारतीकडे निघाली.
नेहाचं नक्की काय झालं असेल? बहिणीची काळजी तर होतीच, पण इतक्या लांब मनुष्यविरहित अशा माळ रानावर एकटी आल्यामुळे तिला आता स्वतःच्या जीवाचीही काळजी वाटू लागली होती. हळूहळू ती इमारतीच्या मुख्य दरवाजाजवळ आली. एक भला मोठा जुन्या लाकडात बनवलेला कोरीव नक्षीकाम असलेला एक मोठा दरवाजा. दरवाजाच्या उजव्या बाजूला लटकवलेली घंटा तिने हलकीशी वाजवली आणि क्षणभरही उलटला नव्हता. दार उघडलं गेलं. जणू काही तो तयारीतच बसला होता. एक घारे डोळे आणि गोरा असा 70तला म्हातारा दार उघडून वीणाच्या समोर उभा होता. विरळ झालेले पांढरे केस, पांढऱ्या मिशा आणि अंगावर पांढरा हाफ शर्ट आणि पांढरी पॅन्ट, खाली काळे चमकदार बूट, डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर एक गूढ असं हास्य. येस, काय मदत करू शकतो आपली? त्याने विचारलं. ॲक्च्युली मी कुणाला तरी शोधतीये. माझी बहीण नेहा इथे आली होती. आज 10 दिवस झाले ती बेपत्ता आहे. तुम्ही सांगू शकाल का काही? वीणा म्हणाली. खरं तर इथे खूप लोक येतात, त्यामुळे नक्की तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते कळत नाही आहे. पण आमचे व्यवस्थापक फादर जॉन सांगू शकतील, कारण इथे कोण कोण येतं त्याचं पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडेच असतं, तो म्हणाला. मग मग मला घेऊन चला ना त्यांच्याकडे, वीणा म्हणाली. ते काही कामानिमित्त मुंबई शहरात गेलेत, संध्याकाळी येतील. आणि उद्या एका कामासाठी त्यांना केरळला जायचं आहे. तिथून महिनाभर तरी ते येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही थांबणार असाल तर ते आल्यावर तुमची भेट होऊ शकेल, तो म्हणाला. बापरे, ठीक आहे, मी वाट पाहते त्यांची, वीणा म्हणाली. तुम्ही आत येऊन बसा, लायब्ररी आहेच वेळ घालवायला. बसा आत येऊन. वीणा दरवाजातून आत शिरली. समोरच एक भला मोठा लायब्ररीचा हॉल दिसत होता. लांबच लांब टेबलं आणि असंख्य खुर्च्या. पण अख्ख्या हॉलमध्ये फक्त 3च लोक दिसत होते. एक वयस्कर स्त्री, जिचे डोळे बघून असं वाटत होतं की ती कित्येक रात्री झोपलीच नसावी. एक तरुण मुलगी, तिची नजर समोरच्या पुस्तकात कैद झाल्यासारखी त्या पुस्तकाच्या पानांवर चिकटून होती. आणि एकदम कोपऱ्यात बसलेला एक मध्यमवयीन माणूस, जाड भिंगाचा चष्मा घातलेला. वीणा कोपऱ्यात बसलेल्या त्या मध्यमवयीन माणसाच्या थोड्या अंतरावर जाऊन बसली. तिने पर्समध्ये हात घालून मोबाईल काढला, पण मोबाईल काढता काढता पर्समधून एक सिगरेट लायटरही खाली पडला. तिने तो उचलला. त्याच्याकडे बघत ती बाबांच्या आठवणीत क्षणभर हरवली. तो लायटर त्यांची शेवटची एक आठवण म्हणून वीणा कायम बरोबर ठेवायची. तिने तो टेबलवरच ठेवला, मोबाईलच्या शेजारी. तिने परत एकदा तिथे असलेल्या त्या 3 लोकांवर नजर टाकली. त्यातली ती म्हातारी स्त्री विचित्र आणि मनोरुग्ण असल्यासारखी त्या पुस्तकात डोळे लावून बसली होती. पूर्ण चेहरा पांढरा पडला होता, जणू शरीरात रक्तच नाहीये. डोळे बाहेर आल्यासारखे दिसत होते. हातापायाची हाडं दिसत होती. ती अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटत होती. इतक्यात एक चेहरा झाकलेली मुलगी येताना दिसली. तिच्या एका हातात एक चहाचा ट्रे होता, तर दुसऱ्या हातात एक पुस्तक होतं, ज्यात ती डोळे खुपसून हळूहळू चालत वीणाच्या जवळ आली. वीणाकडे न बघता तिने ट्रे टेबलवर ठेवून त्यातला चहाचा कप वीणाच्या समोर ठेवला आणि ती तशीच पुस्तकात नजर टिकवून ट्रे घेऊन आल्या मार्गाने परत गेली. इतकं काय आहे या पुस्तकात की ही इतकी मग्न झालीये? वीणाला प्रश्न पडला. तिने चहा घ्यायला सुरुवात केली. चहा घेऊन झाला, ती इकडे तिकडे बघत बसलेली होती. कसा बसा 1 तास गेला. ती उठून लायब्ररीच्या ऑफिसकडे आली. फादर जॉन आलेत का? तिने ऑफिसच्या खुर्चीवर बसलेल्या त्या मगासच्याच म्हाताऱ्याला प्रश्न विचारला. नाही मॅडम, मी म्हणालो ना त्यांना संध्याकाळ होईल. आत्ता तर कुठे 2 वाजलेत. तुम्ही एक काम का नाही करत? इतकी पुस्तकं आहेत इथे, एखादं पुस्तक का नाही वाचत? वेळ पण जाईल
आणि संध्याकाळी व्यवस्थापक साहेब आले की त्यांची भेट पण होईल, तो म्हणाला. ठीक आहे. वीणा परत लायब्ररीच्या हॉलकडे आली. यावेळी ती पुन्हा कोपऱ्यातल्या एका खुर्चीकडे जाऊ लागली आणि क्षणभर का होईना त्या पुस्तक वाचणाऱ्या अकाली प्रौढ बाईची नजर तिच्यावर पडली आणि तिने एक विकृत गूढ असं स्मितहास्य केलं. पण क्षणभरात तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य नाहीसं होऊन चेहऱ्यावर एक दुःखी भाव दिसू लागला आणि तिच्या डोळ्यातून 2 अश्रू टपकले. तिच्या नजरेतून असं वाटत होतं जणू ती सुटकेची विनवणी करत होती. कुणीतरी तिला इथे बंदिस्त केलं असावं, कुणीतरी त्या पुस्तकाला बांधून ठेवलं असावं अशी तिची अवस्था वाटत होती. पण पुन्हा ती पुस्तकात डोकं घालून बसली. वीणा परत खुर्चीवर येऊन बसली. बराच वेळ ती तशीच बसून राहिली, पण आता तिला वेळ निघेनासा होऊ लागला. ती उठली आणि पुस्तक ठेवलेल्या रॅककडे आली. कुठलं तरी एखादं पुस्तक घेते वाचायला, पण ते फॅन्टमचं पुस्तक नको, या विचारात ती पुस्तकाच्या रॅकमधून पुस्तकं बघू लागली. खूप जुनी आणि कधीही नाव न ऐकलेली पुस्तकं तिथे होती. हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू, तेलुगू सगळ्या भाषांमधलं साहित्य तिथे होतं. ती जेव्हा पुस्तक चाळत होती तेव्हा त्या हॉलमध्ये बसलेले तिघीजणं, म्हणजे ती म्हातारी, तो मध्यमवयीन माणूस आणि ती तरुणी, एकाच वेळी एकटक पाठमोरी उभी राहून पुस्तक निवडणाऱ्या वीणाकडे बघत होते. जणू काही ते वाटच बघत होते की ती कधी या मायाजालात अडकण्यासाठी पहिलं पाऊल टाकते. तिने बरंच शोधल्यावर एक पुस्तक तिला जरा भावलं. शोध असं त्या पुस्तकाचं नाव होतं. वरती पृथ्वीचं चित्र होतं. वीणाने जास्त विचार न करता ते पुस्तक रॅकमधून काढलं आणि ती खुर्चीवर येऊन बसली. तिने पुस्तक उघडलं. सुरुवातीला एखाद्या भटकंतीसारखं वाटणारं असं पुस्तक होतं ते. ब्रिटिशकालीन भारताच्या एका मोठ्या शहरापासून जवळच असलेलं एक गाव, तिथली ही कथा. 1750च्या काळातली. तिथलं प्रतिष्ठित जोन्स घराणं. व्यापारी बनून 1600च्या काळात त्यांचे पूर्वज इथे आले होते आणि इथेच राहिले. पुढे व्यापारात बरकत होत गेली आणि बघता बघता त्या गावात त्यांचे घराणे एक बडी आसामी बनली. त्यांचाच एक दत्तक पुत्र रॉजर जोन्स कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होता. त्याची बायको जुली आणि रॉजरच्या 2 लहान सावत्र बहिणी, मेरी आणि कॅरल, आणि 4 लहान मुलं, असं मोठं कुटुंब होतं. एक मोठा राजवाड्यासारखा बंगला आणि 100 एकर जमीन. कसलीच कमी नव्हती. पण एक दिवस अचानक रॉजरची लहान सावत्र बहीण मेरी बेपत्ता होते. रॉजर सगळी प्रतिष्ठा पणाला लावतो तिला शोधायला, पण तिची काहीच खबर लागत नाही. 6 महिने होऊन जातात आणि यावेळी कॅरलही गायब होते. कशी, कुठून, काहीच कळत नाही. पोलीस प्रशासनाचे सगळे उपाय फोल ठरतात. शेवटी आता एकच उपाय शिल्लक राहतो. एक बुद्धिमान डिटेक्टिव्ह, फॅन्टम. हे नाव वाचून वीणाने विजेचा झटका लागावा तसं ते पुस्तक टाकून दिलं. यात फॅन्टमचं नाव कसं? तिने स्वतःला प्रश्न विचारला. तिने आता दुसरं पुस्तक उघडलं. ते पुस्तक फुलपाखरांच्या जाती आणि प्रजाती या विषयावरचं होतं. बटरफ्लाय असं त्याचं नाव होतं. तिने आता ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. फुलपाखरू या प्राण्यावर जे काही आजपर्यंत शोध झाले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा शोध हा 17व्या शतकात झाला. डॉक्टर कॅनरी या महान जीवशास्त्रज्ञाने हा शोध पूर्व भारतातल्या जंगलात सुरू केला. या शोधात त्यांना खूप अडचणी आल्या. त्यावेळी त्या गावचे रॉजर जोन्स हे मोठे जमीनदार त्यांच्या मदतीला धावले. खरं तर रॉजर जोन्स यांचं कुटुंब खूप मोठं. त्यातच त्यांची बहीण मेरी अचानक एक दिवस गायब झाली आणि 6 महिन्यातच दुसरी बहीण कॅरल पण गायब झाली. खूप शोध घेतल्यावर त्यांना आता फक्त एकच व्यक्ती शोधू शकतो आणि तो म्हणजे फॅन्टम. या पुस्तकात पण फॅन्टम?
वीणाच्या पोटात धस्स झालं. परत तीच कथा. नक्की काय चाललंय? हे तर फुलपाखरू या प्राण्यावरच्या रिसर्चवर लिहिलेलं पुस्तक होतं. मग इथे परत तीच कथा? हे कसं शक्य आहे? वीणा उठली आणि पुस्तकांच्या रॅक जवळ गेली. तिने दिसतील ती पुस्तकं उघडून बघायला सुरुवात केली आणि तिला जबरदस्त धक्का बसला. कारण विविध विषयांवरची पुस्तकं तिथे होती. प्रत्येक पुस्तकाची सुरुवात त्या पुस्तकाच्या विषयाला धरून व्हायची. पण सगळी पुस्तकं पुन्हा फॅन्टमचीच कथा सांगू लागायची. तीच कथा रॉजर जोन्सची. हे सगळं विचित्र होतं. कोण आहे कोण हा फॅन्टम? वीणाला आता भीती वाटू लागली होती. ती तिथून परत खुर्चीवर येऊन बसली. काय करावं तिला कळत नव्हतं. घड्याळात 3 वाजले होते. काय करू कळत नाहीये. सगळं विचित्रच वाटतंय. नेहाबद्दल कसं कळेल मला? हे पुस्तक, ही कथाच मला या रहस्याचं गूढ उकलून देऊ शकेल. तिने पर्समधून मोबाईल काढला, काहीतरी केलं आणि परत पर्समध्ये ठेवला आणि तिने ते पहिलं पुस्तक हातात घेतलं, फॅन्टम. आज फॅन्टमला तार लिहून 10 दिवस होऊन गेले होते, पण त्याच्याकडून काहीच उत्तर आलेलं नव्हतं. ना तो स्वतः आला होता. मेरी आणि कॅरलचं काय झालं असेल या विचाराने रॉजर आणि पूर्ण जोन्स कुटुंब चिंतेत होतं. रॉजर स्टडी रूममध्ये मिणमिणत्या दिव्याखाली परत फॅन्टमला तार लिहायला बसला. नोकर चहा घेऊन आला. चहाचा कप ठेवून नोकर दरवाजापर्यंत गेल्याचं रॉजरला जाणवलं, पण नोकराने बाहेर न जाता दरवाजा आतून बंद केला. मिस्टर जोन्स, परत तार लिहायची तसदी घेऊ नका. नोकराचं बोलणं ऐकून रॉजरने वर बघितलं. तू? मीच फॅन्टम.